नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर जो आपला अनवट वाट हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा जुलैचा महिना आहे आणि काही दिवसातच आषाढ महिना संपून श्रावण महिना सुरू होणार आहे। मान्सूनचा एक कालावधी या दरम्यान उलटून गेलेला आहे। आता मान्सून आणि पाऊस म्हणला की आपल्याला विविध गोष्टींची आठवण होते आणि निसर्गाने हिरवा साज ल्यालेला असतो। डोंगर माथ्यावर, रानावनात पाण्याचे प्रवाह खळखळत वाहत असतात। लोकांना धबधबा असेल किंवा डोंगर रांगांवरून वाहत जाणारे ओहोळ असतील, प्रवाह असतील, त्याच्यामध्ये जाऊन ते पाणी अंगावर घेऊन किंवा त्या डोहात पाय सोडून बसायची इच्छा झालेली असते। लोक वर्षा पर्यटनाला बाहेर पडतात आणि निसर्गाचा आस्वाद घ्यायचा प्रयत्न करतात। पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला काही पक्षी पाऊस येणार अशी साथ घालत असतात। आता अशाच एका पक्षाने कृष्णेच्या काठावर दर्शन दिल्याची बातमी तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल, अनेकांना माहिती नसेल। जॅकोबिन कुकू असं ह्या पक्षाचं आपण असं म्हणूया की शास्त्रीय नाव आहे आणि मराठीत त्याला आपण चातक म्हणून ओळखतो। आता सांगली जिल्ह्यातील कृष्णा काठावरील जे चाफा बन आहे, म्हणजे चाफ्याचं जे बन आहे, ज्याला चाफा बन असं म्हणतात, तिथे या पक्षाचं दर्शन झाल्याचं अभ्यासकांनी नुकतंच नमूद केलेलं होतं। या संदर्भात त्यांनी अशी नोंद केली की गेल्या मान्सूननंतर हे पक्षी दुर्मिळ झाले होते आणि हा पक्षी एकट्याने किंवा आपल्या जोडीदारासोबत राहतो। हे पक्षी आफ्रिकेतून इकडे स्थलांतर करतात आणि मे 2019 आणि मे 2021 या काळातही या पक्षाचं दर्शन झालं होतं, ज्यावेळेस कृष्णेला महापूर आला होता। आता पर्यावरणाचा अभ्यास करणारे जे संदीप नाझरे आहेत, त्यांनी सांगितलं की संपूर्ण असं अभयारण्य नाही आहे, परंतु ज्याला आपण सेमी फॉरेस्ट लँड असं म्हणतो, तिथे हा बनचाफा बनाचा भाग आहे आणि चातक हे पक्षी पावसाची तारीख, म्हणजे आपल्या दृष्टीने तारीख, त्यांच्या दृष्टीने मौसम लक्षात ठेवून साधारण 1, 2, 3 दिवस आधी भारतात प्रवास करतात, आपल्या पाणथळ जागा शोधतात आणि जून ते ऑगस्ट हा या पक्ष्यांचा इथे राहण्याचा कालावधी असतो। त्या कालावधीमध्ये ते अंडी देणे, नवीन पिलं जन्माला घालणे अशी कामं करत असतात। आता त्याचं आगमन आणि त्याच्यानंतर पावसाचं आगमन, म्हणजे तो पावसाची वर्दी द्यायला, बातमी द्यायला येतो का काय असं म्हणायला काय हरकत नाही। आता आपल्या इथे असा एक प्रवाद आहे, अशी एक वदंता आहे की चातक पक्षी हा वर्षातून एकदाच पाणी पितो आणि तो पावसाचे थेंब आपल्या चोची वाटे गिळतो आणि ते पाणी तो एकदा त्याची तहान भागली की पुढच्या वर्षीच तो पावसाचं पाणी पितो असं आपण म्हणतो। ह्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे ते पर्यावरण अभ्यासकांना, शास्त्रज्ञांना विचारावं लागेल। आता ह्या जॅकोबिन कुकू अर्थात चातकाचं दुसरं वैशिष्ट्य काय की हा संपूर्णतः पॅरासाइट, म्हणजे दुसऱ्या जीवांवर वंशवृद्धी किंवा आपला विस्तार करण्यावर अवलंबून राहणारा पक्षी आहे आणि जंगलात किंवा इतरत्र अरण्यात, वनात सातबाई नावाचा पक्षी असतो। त्या पक्षाच्या घरट्यामध्ये हा चातक आपली अंडी तिथे देतो आणि तिथेच जेव्हा अंड्यातून हे पक्षी बाहेर येतात तर अशा पद्धतीने ह्या चातकाचा वंश विस्तार आणि वंशवृद्धी होते। ब्राउनिश रंग
आणि त्याच्यावर पिवळ्या रंगाची हॉरिझॉन्टल विंग स्ट्रीप अशा पद्धतीचं हे चातकाचं रूप असतं. त्याची शेपटी थोडीशी लांबडी असते काळ्या रंगाची आणि डोक्यावर थोडा असा तुरा असतो. हे त्याचे ओळखण्याचे मुख्य असे आपण काय म्हणतो त्याला कॅरेक्टरिस्टिक्स, त्याची वैशिष्ट्य असे आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हटलं तर ते असं होईल, द जॅकोबिन कुकू with its black and white plumage features a distinctive black crest atop its head. Its sparrow-sized body includes a lengthy tail with black upper portions. अशा पद्धतीचं हे चातकाचं थोडक्यात वर्णन आपण वाचलं. चातक पक्षी पर्यावरण अभ्यासकांना कृष्णेच्या काठावर बनसाफा बनात दृष्टीस पडला. त्यांनी त्याच्या नोंदी जपून ठेवल्या आणि जे पर्यावरण अभ्यासक असतात, पक्षी निरीक्षक असतात, त्यांना ह्या अशा नोंदी उपयोगी ठरतात. आपण आत्ता मध्ये अमूर फाल्कन याच्या काही हजार किलोमीटरवर सुद्धा व्हिडिओ केला होता. असे हे पर्यावरणाचा अभ्यास करणारे, पर्यावरणामध्ये जे पक्षी वनस्पती आहेत त्यांचं जे कार्य चालतं ते निरीक्षकांखेरीज इतरांच्या दृष्टीस पडत नाहीत. तशा प्रकारची दृष्टी पर्यावरण अभ्यासक, पक्षी निरीक्षक, वनस्पती अभ्यासक यांनी जोपासलेली असते आणि ते सतत अशा प्रकारची निरीक्षणं नोंदवत असतात जेणेकरून आपल्यासारख्या वाचकांना, प्रेक्षकांना, दर्शकांना अशी वेगळी माहिती नजरेस पडते. आणि अशी वेगळी माहिती सगळ्यांच्या नजरेस आणण्यासाठीच मी असे वेगळ्या वाटेवरचे हटके असे व्हिडिओ तयार करून सादर करत असतो. आजच्या मालेतला हा व्हिडिओ चातक आणि चातकाचं दर्शन आणि सातभाई या पक्षाच्या घरट्यामध्ये अंडी देऊन आपला वंश विस्तार करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देणारा असा हा चातक पावसाळ्यात एकदाच पाणी पितो, पावसाचे थेंब आपल्या चोचीने आपल्या तोंडावाटे घेऊन ते पचवतो. अशा प्रकारचा हा चातक, त्याचं हे थोडक्यात कामकाज आणि वर्णन आपण पाहिलं. आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा कॉमेंट बॉक्समध्ये. हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला कधीही विसरू नका. आपण 500 सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि आपल्याला आता असंच पुढं जायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या सहभागातून, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांसोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.